गेल्या 5 वर्षात 8,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। प्रत्येक आकड्यामागे आहे एक बाप, एक पती, एक मुलगा, एक जीव। पण सरकारसाठी हे आकडे फक्त फाईलमध्ये राहतात। हा विषय संपवायचा नाही तर उघड करायचा आहे। मराठवाड्यातील पुरामुळे सध्या शेतकरी हवालदिल झालाय। उभं पीक चिखलात गाडलं गेलंय, सर्व स्वप्नांचा क्षणात चुरोडा झालाय आणि शेतकऱ्याला आशा आहे की देशात आर्थिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावर असलेलं महाराष्ट्रातलं सरकार त्यांच्या मदतीसाठी धावून येईल। इतक्या दिवस जो शेतकरी कोरड्या जमिनीकडे पाहून जीव द्यायचा, आज तो पुराच्या पाण्याकडे पाहून जीव देतोय। कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्याचा श्वास इतका घुटमळतोय की झाडाला दाव बांधून आयुष्य संपवणं त्याला सोपं वाटतंय। आपण म्हणतो की आधुनिक शेती, AI, ड्रोन, डेटा वगैरे वगैरे, मात्र जेव्हा एखादा शेतकरी झाडाला दोर बांधून आयुष्य संपवतो तेव्हा लक्षात येतं की तंत्रज्ञान आलं पण त्याचा उपयोग करणं आलं नाही। कर्जाचं ओझ, पिकाला भाव नाही, सरकारी योजना समजत नाहीत आणि कागदपत्राची एवढी मोठी फेरी, मात्र प्रशिक्षण कुठे? मानसिक आरोग्यावर योजना का नाहीत? योजना आहेत पण पोहोचत का नाहीत? शेतकऱ्याचा मुलगा आज शेतीपासून दूर का पळतोय? शासन योजना तर घेऊन येतं, मात्र आपलं नाव सोडलं तर काहीच गिरवता न येणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय योजनाचा लाभ घ्यायला लागणाऱ्या खूप साऱ्या कागदपत्रांची आखणी कळतच नाही आणि अनेकदा दलाल याचा फायदा घेतात आणि योजना आणली म्हणून नेते मंडळी मोकळे होतात। कर्जात, मानसिक तणावात अडकतो तो फक्त महाराष्ट्रातील शेतकरी। फक्त महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा दर जर आपण पाहिला तर थक्क करणारा आकडा समोर येतो। गेल्या 5 ते 15 वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मराठवाड्यात आलेल्या पुरानंतर हा आकडा वाढू शकतो का? जाणून घेऊया संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून।